यावर्षी त्यांनी प्राथमिक शाळा साकारली आहे, जी आत्ताच्या याच्या जनरेशनमध्ये नष्ट होत चालली आहे. मगाशी बोललो ना संतोष, तर हाच ह्याच्यामुळे माझा पहिला शूट झालाय. प्रज्ञा पाटील, हुकमिल्ल्यांचा राजा, सर्वे सर्वा. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? स्वागत आहे तुमचं लाईफ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण जात आहोत जोगेश्वरीला, रामनगरचा मोरया बघायला. आणि तसेच अजूनही तिकडचे पार्ल्याचे देखील आपल्याला गणपती बघायचे आहेत. मित्रांनो, रामनगरला जोगेश्वरला आपला मित्र राहतो अमित कोकाटे म्हणून, त्याच्याकडे आपल्याला जायचं आहे. तो नाही आहे, तो ऑफिसला गेला आहे, पण तिकडे आपल्याला दर्शन म्हणून भेटणार आहे. त्याला आपण भेटायचं आहे आणि तो आपल्याला तिथे मार्गदर्शन करणार. तर मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण बघा आणि जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तर मित्रांनो, आपण बघितलात जो दत्ताच्या अवतारात आपला रामनगरचा राजा विराजमान झाला आहे. आजचा 10वा दिवस. उद्या गणपती बाप्पा आपल्या गावाला जाणार. उद्या अनंत चतुर्थी म्हणजे विसर्जन असणार आहे. त्यामुळे सगळी लगबग चालू आहे त्यांची पण, आणि आपणही जास्तीत जास्त गणपती आज कव्हर करायचा प्रयत्न करूया.
मित्रांनो, आपल्याला आता इथून जायचं थेट आता पार्ल्यामध्ये. विलेपार्ले सम्राट ज्यांनी शाळा साकारली आहे, प्राथमिक शाळा, तिकडे आता आपल्याला जायचं आहे. चला तर मग जाऊया आता पार्ल्यामध्ये. तर मित्रांनो, आपण आहे ना आता जस्ट पोचलो आहे विलेपार्लेला. विलेपार्लेच्या सम्राटला ज्यांनी प्राथमिक शाळा उभारली आहे. गेल्या वर्षी पण खूप छान देखावा होता. यावर्षी त्यांनी प्राथमिक शाळा साकारली आहे, जी आत्ताच्या याच्या जनरेशनमध्ये नष्ट होत चालली आहे, जी गावाकडे तुम्हाला अजूनही पाहायला मिळते. चला तर मग जाऊया थेट विलेपार्ले सम्राटच्या दर्शनाला. तर मित्रांनो, तुम्हाला समोर दिसते की विलेपार्ले सम्राट प्राथमिक शाळा सम्राट विद्या मंदिर. श्री सरस्वती मातेला नमन करून गणरायाचं दर्शन घेऊया. हुबेहूब शाळा वाटते, तुम्ही बघत असाल. त्याच्या बाहेर सूचना फलक लिहिलेले असतात, सुस्वागतम, प्रवेश. तसंच इथेही त्यांनी सूचना फलक लावलेलं आहे. छोटं असं रेखीव काम तुम्हाला या इथे पाहायला मिळेल. जसं की एक प्रार्थना लिहिली असते, जसे सरस्वती मातेची मूर्ती असते, जसे की आपल्या प्राथमिक शाळेत तुम्हाला गावच्या साईडला मोस्टली तुम्हाला हे पाहायला मिळतं. तसेच गणेशोत्सवानिमित्त हे शाळा बंद राहील, हेही तुम्हाला देखील आपल्या प्राथमिक शाळेत तुम्हाला हे पाहायला मिळेल. चला तर जाऊया आता थेट दर्शनाला. शाळेत एंटर केल्या तुम्हाला दिसतं ते वर्ग. पहिली सरळ गावा, परत इथे दुसरी इयत्ता, ह्या साईडला चौथी इयत्ता आणि इथे पाचवी इयत्ता, असे तुम्हाला 4 वर्ग. तसेच भिंतीवर ते सुविचार तुम्हाला इथे पाहायला मिळतात. तुम्हाला ती दिसते ती शाळेत, प्राथमिक शाळेतली बेल, घंटा. आता ते इलेक्ट्रॉनिकमध्ये कन्वर्ट झाले, पण पहिली तुम्हाला अशी तुम्हाला पाहायला मिळेल. भिंतीवरती लिहिलेले सुविचार, तसे भिंतीवरती लिहिलेले सुविचार, तसेच हे पाटी आणि थोडं नक्षीकाम तुम्हाला हे तिकडे पाहायला मिळेल. तर मित्रांनो, आला का नाही फील प्राथमिक शाळेत जायचा. मित्रांनो, खूप मेहनत असते याच्या मागे, कारण आमचं देखील मागे गणेशोत्सव मंडळ आहे भांडूपमध्ये, त्यामुळे इतकं सगळं उभारणं म्हणजे ना खाऊ नाही आहे. तुम्ही ना आज लास्टचा दिवस आहे, तुम्ही ना येऊ शकता.
विलेपार्ले सम्राट बघायला ज्यांनी प्राथमिक शाळा उभारल्याची आता नष्ट होत चालली आहे, जी फक्त आता तुम्हाला गावाकडेच पाहायला मिळते. त्यामुळे ना तुम्ही नक्कीच ही मेहनत बघायला या. कारण आहे ना एक बोलतात ना, एक छोटंसं डिटेलिंग पण किती महत्त्वाचं आहे ना, जी शाळा उभारण्यासाठी. म्हणजे तुमचे वर्ग आले 1ली ते 4थीचे, परत ते नोटीस बोर्ड आला, सूचना फलक आला, तसेच बाहेर सरस्वती माता आली. त्यामुळे ना या छोट्या छोट्या गोष्टींवरती ना त्यांनी भर दिला. त्यामुळे तुम्ही ना नक्की बघायला या विलेपार्ले सम्राट, उपनगरची शान. आता जो बघितलात ना तुम्ही विलेपार्लेचा एकदंत, जे की पूर्ण पेपरपासून बनवलेली मूर्ती आहे, टिश्यू पेपरपासून बनवलेली मूर्ती आहे. आणि पार्ल्यामध्ये ना तुम्हाला ऑलमोस्ट सगळे ना इको फ्रेंडली मूर्ती तुम्हाला पाहायला मिळते. जसं की तुम्ही मागाशी बघितलात ना विलेपार्ले सम्राट, तसेच आपला पार्लेचा एकदंत. आपल्याला जसजसे आपल्याला गणपती मिळत जातील ना रस्त्याने, ते आपल्याला आज कवर करायचे. कारण आज शेवटचा दिवस आहे बाप्पाचा. उद्या गणपती बाप्पा आपापल्या गावाला जाणार. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा, एक मजा येणार आहे. आपल्याला आता जायचं आहे पार्ल्याच्या पेशव्याला, तसेच विश्वाच्या राजामध्येच आहे. जसे आपल्याला दिसतील ना गणपती, तसे आपल्याला आता कवर करायचे. मित्रांनो, पण जस्ट ना आता पोचलो आहे मुंबईच्या पेशव्याजवळ, जे की पूर्णतः कागदी मूर्ती आहे. आणि गेले कित्येक वर्ष ते कागदी मूर्ती बनवत आहेत. पार्ल्यामध्ये तुम्हाला ना पूर्णतः कागदी मूर्तीच तुम्हाला पाहायला मिळते. हे आहे आपलं मुंबईच्या पेशव्याचा प्रवेशद्वार. तिथून तुम्हाला आता आतमध्ये मित्रांनो आता जी मूर्ती बघितलात ना, ती होती मुंबईचा पेशवा. पूर्णतः पेपर टिश्यूपेपर वापरून बांधलेली मूर्ती आहे. आणि आता आपल्याला पुढे जायचं आहे. बघूया आता अजून पार्ल्यामध्ये किती गणपती आहेत. विश्वाचा राजा देखील कवर करायचा आहे. चला तर मग जाऊया. तर मित्रांनो, आता बघितला तो विलेपार्लेचा वक्रतुंड, पूर्ण कागदी मूर्ती. तुम्हाला ना या व्लॉगमध्ये ना तुम्हाला पूर्ण कागदी मूर्तीच पाहायला मिळणार. मित्रांनो, आपण आता जस्ट पोचलो ते विश्वाच्या राजाकडे. चला तर जाऊया आता आतमध्ये आणि थेट गणपती बाप्पाचं आता दर्शन घेऊया.
मित्रांनो, आपण जस्ट आता जो गणपती बघितला ना, तो विलेपार्लेचा विश्वाचा राजा. खूप छान असं डेकोरेशन आहे आणि शंकराच्या रूपातली अशी मनमोहक अशी मूर्ती आहे. तर मित्रांनो, आपण आहे ना जस्ट पोचलो आता विलेपार्ले सम्राटला. खूप छान मूर्ती आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून या मंडळाचं नाव आहे. चला तर थेट आता जाऊया आतमध्ये, गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया. तर हा आहे विलेपार्ले सम्राटचा प्रवेशद्वार. तर मित्रांनो, खूप छान असं डेकोरेशन. अगदी सम्राट बोलतात ना, ती शान, उपनगरची शान ती वाटते. राजन सरांची अशी मूर्ती विलेपार्ले सम्राट. खूप छान मूर्ती आहे. मजा आली आज. विलेपार्लेचे जेवढे आपल्याला शक्य होतील ना तेवढे आपण आज गणपती कवर केले. आता ना मला ना जायचं मामाकडे, ॲक्च्युली परेलला. आमचा नरेपाकचा गणपती पण उद्या विसर्जन आहे, परळचा राजा आमचा. अजून मी गेलो नाही त्या गणपतीला, पण जायचं आहे. आता मी जाणार आहे थेट आता परेलला. प्रशांत वाट बघतोय, साहिल वाट बघतोय. तर मित्रांनो, आपण ना पहिला गेलो रामनगरच्या मोर्याला ना, तिकडे अमित नाही भेटला, ऑफिसला होता. तर मला दर्शनने आणि ना सिद्धेशने खूप सारी मदत केली. सिद्धेशचं ना इंस्टाग्राम चॅनल आहे, तुम्ही ना नक्की त्याला सपोर्ट करा. त्याचं यूट्यूब चॅनल देखील आहे. मी तुम्हाला ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ना ती लिंक देईनच. आणि ना पोरगा खूप छान आहे आणि फोटोग्राफी वगैरे व्हिडिओग्राफी त्याची चांगली आहे. तुम्ही ना नक्की त्याचे व्हिडिओज बघा आणि ना त्याला सबस्क्राईब करा, त्याला फॉलो करा. तर सिद्धेशसाठी ना बिग थम्सअप. दर्शन तुझ्यासाठी बिग थम्सअप. आता जो बघितला तो आपला परळचा राजा नरेपाकमधला. खूप छान मूर्ती आहे मल्हाररूपी अवतारात. आणि आता आपल्याला जायचं आहे डिलायल रोडला, संतोषकडे. त्यांचा पण डिलायल रोडचा महाराजा आणि उपमेल्यांचा राजा जे प्रज्ञा पाटील यांच्याकडे पण जायचं आहे. तर मित्रांनो, मजा येणार आहे. आपण सकाळी बघितले ते विलेपार्लेचे गणपती. आता आपण परेलमध्ये लालबागमध्ये आलो आहे आणि आता इथून आता थेट जाणार होते डिलायल रोड. मित्रांनो, आपण जस्ट पोचलो आहे त्या डिलायल रोडच्या महाराजाकडे, वाणी चाळीत, जिथे आपल्याला संतोष भेटणार आहे. आणि गणपतीच्या आता मूर्ती बघायला आता आपल्याला मंडपात जायचं.
आता तुम्ही बघितला तो डिलाईट रोडचा महाराजा आणि आता आपल्याला जायचं आहे ते डायरेक्ट उकमेल लेनचा राजा बघायला. चला तर मग थेट जाऊया. तुम्हाला बोला ना तो संतोष, ज्याच्यामुळे मी पहिला शूट केला मसूरकरांच्या कार्यशाळेमध्ये, तुम्हाला दाखवतो, मला भेटत नाही. तुम्हाला मगाशी बोला ना संतोष, तर हाच आहे, ह्याच्यामुळे माझं पहिलं शूट झालं आहे गणपतीचं. आणि हा त्याचा काका जो आपण मसूरकरांच्या कार्यशाळेत केला होता ना, हां तो शूट सिनियर. आणि हा माझा भाऊ आणि आमचे महाराज काका. आता आपल्याला थेट जायचं आहे डिलाईट रोडचा महाराज उकमेल लेनच्या राजाला. तर मित्रांनो आपण जस्ट आता पोचलो आहे ते उकमेल लेनच्या राजाकडे. अरुण दत्त यांची मूर्ती आहे, खूप छान बनवली आहे. ॲक्च्युली कधीपासून ह्याच्यामध्ये प्रज्ञा पाटील उकमेल लेनचा राजा, सर्वे सर्वा उकमेल लेनच्या राजाचे. राजा. आणि आता आपल्याला पुढे डिलाईट रोडचा राजा कव्हर करायचा आहे. तर आता थेट जाऊया डिलाईट रोडच्या राजाच्या मंडपात. मित्रांनो आपण जस्ट पोचलो आता डिलाईट रोडच्या राजाला, जो की राजन झाड सरांची मूर्ती आहे. वाणीचाळीचा गणपती बघितला, त्याच्यानंतर आपण उकमेल लेनचा गणपती बघितला आणि आता आपण आहोत ते डिलाईट रोडच्या राजाला. चला थेट जाऊया आता मंडपात. आजचा गणेशोत्सवाचा 10वा दिवस आणि उद्या आपल्या बाप्पाचा ना विसर्जन असणार आहे. उद्या आपला बाप्पा आहे ना आपापल्या गावाला निघून जाणार आहे. त्यामुळे ना हे मंडळातल्या कार्यकर्त्यांची ना मेहनत आहे ना, तुम्ही ना बघा, नक्कीच बघा. खूप छान असं डेकोरेशन केलं आहे. स्पेशली सांगायचं तर ना तुमचा विलेपार्ले सम्राट, जो आपण चाळीचा गणपती बघितला ना, सम्राट विद्या मंदिर, खूप छान असं केलं आहे त्यांनी. अगदी बघण्यासारखं त्यांची मेहनत त्याच्यामागे दिसते. कार्यकर्ते म्हणजे अहोरात्र झटत असतात. अगदी 2-3 महिन्यापासून त्यांनीच ती सुरुवात केली आणि तुम्ही ना नक्कीच ते बघितलं असेल व्हिडिओमध्ये, काय मेहनत लागते त्याच्यामागे. खरंच अशा मंडळांना ना आपण सपोर्ट केला पाहिजे. तसंच त्यांची ना मूर्ती देखील कागदाची आहे खूप सारी. आता पार्ल्यामध्ये ना तुम्हाला ना कागदी मूर्तीच तुम्हाला शक्यतो पाहायला मिळते. तर मित्रांनो ना आजच्यापुरता इथेच थांबतो. तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ ना कमेंटद्वारे नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचे बेल आयकॉन आहे ते नक्की दाबा, जेणेकरून आपले छान छान व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील. असेच मी नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. गणपती बाप्पा मोरया.